नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये जान्हवी आणि आनंद यांच्यामध्ये आता खूप वाद होतात. कारण आता जान्हवी म्हणते की मला या घरामध्ये अजिबात राहायचं नाही. तेव्हा आता आनंदला खूप राग येतो. आनंद म्हणतो की हे बघ जान्हवी, तू असला कोणताही निर्णय करू शकत नाही आणि कोणतंही पाऊल नाही उचलू शकत. आपण राहणार तर केवळ याच घरामध्ये राहणार, तू का समजून घेत नाहीस. म्हणून आता इतके वाद अगदी पेटलेले असतात आणि तेवढ्यात तेथे सीमा येते. सीमा म्हणते की अरे अरे काय काय का भांडतात, काय झालं. अरे या अगोदर तर तुम्ही असे एकमेकांशी कधीही भांडले नव्हते. या अगोदर तुम्हाला असं भांडताना मी कधीही बघितलेलं नव्हतं आणि ते पण असं भांडतात. तेव्हा आता लगेच सीमा ही जान्हवीला प्रेमाने विचारते की बाळा सांग बरं काय झाले, तू सांग मला. त्यावर आता जान्हवी स्पष्ट शब्दात सांगते की हे बघा आई, आता या घरामध्ये मला नाही राहायचं. हे ऐकल्यानंतर आता सीमाला धक्का बसतो. सीमा म्हणते की काय बोलते जान्हवी. जान्हवी म्हणते की हो आई, नाही राहायचं, कारण या घरामध्ये आम्हाला कोणतीही किंमत नाही. अहो माझा विषय सोडून द्या, मी तर सून आहे, परंतु आनंद तर हा मुलगा आहे तरी सुद्धा त्याला या घरामध्ये कोणतीही व्हॅल्यू नाही. तो मोठा मुलगा आहे तरी सुद्धा. तेव्हा आता लगेच आनंद म्हणतो की हे बघ जानू, तू जे काही आहे ते स्पष्ट बोल, यामध्ये मात्र मला ओढून घेऊ नकोस, कारण हा निर्णय माझा नाही. त्यावर आता जान्हवी म्हणते की बघितलंस का, याला काहीच कळत नाही आणि अरे देवा कधी याला कळणार आहे. त्यावर लगेच आता सीमा म्हणते की हे बघ अगं असं काही नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतो, कारण आनंद घरातील मोठा मुलगा आहे. अगं त्याला घरामध्ये किंमत आहे, तुला वाटतं तसं काही नाही बाळा. त्यावर आता जान्हवी म्हणते की हो आई तसंच आहे, एकदम तसंच आहे. त्यावर आता सीमा विचारते की एक मिनिट मला एक गोष्ट सांग बरं, तुमच्याशी कोणी काही या घरामध्ये चुकीचं वागले का, कोणी काही वाईट बोलले का तुम्हाला, नेमकं काय झालं, नेमकं का असा विचार करतात. तेव्हा आता लगेच आनंद म्हणतो की आई हे बघ शांत हो, तसं काही झालेले नाही. आई हे बघ घर सोडून गेल्याने आपली किंमत वाढेल असं वाटतं. आई पण अगं जगामध्ये कुठेही गेल्यानंतर आपण आनंदी असायला हवं. जितकं मला कळतं तितकं हे जान्हवीला नाही कळत. अगं आपल्या माणसामध्ये प्रेम असतं, जगात कुठेही आपण गेलो तरी सुद्धा ते प्रेम काही कमी होत नसतं. आणि हे बघ आपल्या माणसामधील आता गैरसमज होत असतात, पण ते समजून घ्यायचे असतात आणि पुढे जायचं असतं एकमेकांना धरून. परंतु हे तर तिला काहीच कळत नाही. अगदी रागाने आनंद आता जान्हवीकडे बघत हे सर्व बोलतो. त्यावर आता जान्हवी काही ऐकून घ्यायला तयार नसते. जान्हवी म्हणते की वाव गैरसमज, आणि सीमाला म्हणते की एक मिनिट बाजूला व्हा, आणि आनंद समोर येते. म्हणजे काय बेबी, तुला हे म्हणायचं आहे का हे जे काही मी वागते ते माझा गैरसमज झाला म्हणून वागते का. आणि हे बघ आता यापुढे मला याबद्दल काही डिस्कस नाही करायचं, नेमकं तू ठरव तुला काय करायचं आहे ते. माझ्याबरोबर यायचं की या लोकांबरोबर तुला इथेच राहायचं हे सांग तू. तेव्हा आता जान्हवीचे हे अगदी जहरी लागणारे जे बोलणं आहे तर ते मात्र सीमाला अगदी धक्कादायक वाटतं. सीमा आता बिचारी टेन्शनमध्ये येते. त्यावर आता सीमाच अगदी प्रेमाने जान्हवीला अगदी शांतपणे समजायला घेते की हे बघ जरा शांत हो, हे बघ मी अगदी तुला प्रेमाने समजावते. अगं मी सुद्धा एक स्त्री आहे, बायको म्हणून आपल्या नवऱ्याकडून आपल्या अपेक्षा असतात, म्हणून त्यासाठी घर सोडून जाणं हा त्यावरील पर्याय नसतो. त्यावर आता जान्हवी आईला म्हणजे सीमाला समजायला जाते, परंतु आनंद म्हणतो हे एक मिनिट, आई जे काही सांगते ते नीट व्यवस्थित ऐकून घे आणि मग तुला जे काही ठरवायचं असेल ते तू ठरव. आणि तेवढ्यात तेथे माही येते. तेव्हा मात्र आता जान्हवी ही आनंद बरोबर पुन्हा भांडायला जाते. तर आता सीमा हात जोडते त्यांच्या समोर, हे बघा प्लीज एकमेकांशी तर भांडू नका, मी तुमच्या समोर हात जोडते असं तर. तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघ आई तसं काही नाही, तू नको इतकं वाईट वाटून घेऊ. आणि माही आता हे सर्व बघते आणि विचारते की काय चाललंय हे सर्व, तुम्ही एकमेकांशी काय इतकं भांडतात. आणि जान्हवी ताई काय झालं बरं, काय इतकं भांडतात तुम्ही. आणि आनंद दादा तुम्ही सुद्धा भांडतात, तुम्हाला माहिती नाही का आज अभिदादांचा वाढदिवस आहे, आपण त्यांना सरप्राईज देणार आहोत, म्हणून निदान आजच्या दिवशी तरी भांडू नका. जान्हवी आता थोडंसं तोंड वाकडं करते आणि लगेच टाळ्या वाजत म्हणते की अभिचा वाढदिवस का, हो आय एम रिअली सॉरी. अरे बेबी आज तर अभिचा वाढदिवस आहे, आजच्या दिवशी तू कसं भांडण करू शकतो बरं. आणि लगेच आता जान्हवी माहीला म्हणते की रमा अगं हे बघ काही दिवसांपूर्वी बेबीचा वाढदिवस झाला, केला का आपण सेलिब्रेशन तर लांबच राहिलं, परंतु बेबीला साधं विश सुद्धा कोणी केले नाही. गरजच काय आहे, कारण आनंदचा वाढदिवस आहे. तेव्हा आता माही हे सर्व ऐकून अगदी रमाचं आता ती जे काही स्टाईल आहे तर ती वापरते आणि जान्हवीला म्हणते की जान्हवी ताई काय बोलतात तुम्ही हे सर्व, असे कधीच केलेले नाही. आणि केलं आनंद दादांना मिस केलेलं आहे, म्हणजे विश केलेले आहे, कारण मी त्यांना मेसेज केला होता. त्यावर आता जान्हवी म्हणते की स्वीट ऑफ यू आणि थँक्यू सो मच रमा,
मेसेज तर तू केला होता, परंतु सेलिब्रेट केलं होतं का? जसं आज आपण उत्साहाने आनंदाने अभिचा बर्थडे आहे तर तो सेलिब्रेट करतोय, तसा आनंदचा केला होता का कोणी? कारण आनंदचा करण्याची कुणाला गरजच वाटली नव्हती. आनंदचा वाढदिवस आहे आणि तो कशासाठी सेलिब्रेट करायचा आहे? नाही ना, आज मात्र अभिचा बर्थडे आहे आणि तो मात्र आपण अगदी जोरात दणक्यात सेलिब्रेट करूयात. मला काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा आता सीमा म्हणते की हे बघ जानू, शांत हो, जरा शांत. तेव्हा लगेच आता जान्हवीच्या डोळ्यात थोडंसं पाणी येतं आणि ती आता सीमाला म्हणते की आई, खरंच मी खूप हर्ट झालेले आहे, हे सगळं मी कधीच विसरणार नाही, असे बोलून आता जान्हवी आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा आता आनंद आणि सीमा यांना सुद्धा जान्हवीचं हे काही पटत नाही, परंतु तरी सुद्धा ते अगदी शांतपणाने तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु नाही ऐकत ती. माही आता हे सर्व तेथे उभा राहून बघत असते. त्यानंतर आता संध्याकाळ होते आणि सगळेजण आता अभिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळी तयारी करतात. सगळीकडे आता डेकोरेशन वगैरे झालेलं असतं, केकसुद्धा सजलेला असतो, मेणबत्त्यासुद्धा पेटलेल्या असतात आणि आता जान्हवी मस्त फोटो ते काढत असते आणि रिलीज बनवत असते. त्यानंतर आनंद तिच्या शेजारी येतो, तिची गंमत वगैरे करत असतो. त्यानंतर आता अक्षय हा अभिचे अगदी डोळ्यावर पट्टी बांधून त्याला खाली घेऊन येतो आणि म्हणतो की हे बघ, मी जोपर्यंत तुला म्हणत नाही तोपर्यंत तू डोळ्यावरची पट्टी नाही सोडायची. तेव्हा आता लगेच जान्हवी ही अभिला पाहते आणि अभिदादा म्हणून ती आता बड्डे बॉय करून त्याचे फोटो काढत असते, व्हिडिओ बनवत असते. तेव्हा आता लगेच अभि म्हणतो की तुम्हाला सगळ्यांना माहिती होते तर माझा आज वाढदिवस आहे, तर मात्र आता हे सर्व कशासाठी? त्यावर लगेच आता अक्षय त्याला म्हणतो अरे कळेल तुला, सगळं काही कळेल. तेव्हा लगेच सगळेजण आल्यानंतर आता टाळ्या वाजवतात अभि आल्यानंतर. तेव्हा अक्षय त्याला म्हणतो की अरे कळेल तुला नक्की काय आहे ते, आणि जर तू असं बघितलं तर मात्र तुला कसं हे सरप्राईज वाटेल म्हणून. 3, 2, 1 असे अंक मोजून जेव्हा आता अक्षय त्याच्या डोळ्यावरची पट्टी सोडतो आणि हॅपी बर्थडे असे सर्वजण आता एका आवाजात त्याला विश करतात, टाळ्या वाजवतात. तेव्हा अभि हे सर्व बघून अगदी खुश होतो आणि सगळेजण आता अगदी खुश होऊन त्याला हॅपी बर्थडेच्या विश देतात. तेव्हा आता अक्षय इतका खुश असतो आणि सर्वजण खरंच खूप खुश असतात. तेव्हा लगेच आता अभि म्हणतो की थँक्यू सो मच, सगळ्यांचे तो आभार मानतो आणि तो सुद्धा खुश होतो. तेव्हा लगेच आता जान्हवी त्याला म्हणते की बघितलंस का अभि, तुझा बर्थडे आम्ही कधीही विसरत नाही आणि हे बघ सगळेजण किती एक्साइटेड आहे तुझा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी, हो की नाही बेबी, असे ती आनंदला सुद्धा म्हणते. तेव्हा आता आनंद सीमाकडे बघतो, कारण जान्हवीला नेमकं काय म्हणायचं आहे हे मात्र सीमा आणि आनंद ह्या दोघांनी ओळखलेलं असतं. बाकीच्या कुणाच्या आता जान्हवीला नेमकं काय म्हणायचं हे लक्षात येत नाही. जान्हवी आता टोमणे देत असं बोलत असते. तेव्हा आता सीमा तिला डोळ्यांचाच इशारा करून जानू असं म्हणून शांत राहायला सांगते. त्यावर आता खरंच अभि म्हणतो की थँक्यू सो मच, सगळ्यांचे कसे आभार मानू तेच मला नाही कळत. त्यावर आता माही म्हणते की अहो तुम्ही आता कशाला थँक्यू बोलतात, अहो अजून एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी, ते बघितल्यानंतर तुम्ही एकत्र मात्र थँक्यू होणार. तर अभि म्हणतो की काय आहे असं आहे ते सरप्राईज. तेव्हा आता अक्षय मुद्दाम त्याची गंमत करत म्हणतो की कळेल, लवकरच कळेल, आणि त्याचा चेहरा धरतो आणि समोर दाखवतो. तेव्हा आता माही पुढे जाते. तेव्हा आता अभि विचारतो की काय आहे, सायकल वगैरे आहे का? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, सायकल वर तुम्ही फिरायला जाऊ शकतात. तेव्हा माही आता अक्षयच्या रूममध्ये जाते. तर अभि म्हणतो यांच्या रूममध्ये असं काय सरप्राईज आहे? तर आनंद आणि अक्षय हे सर्वजण आता हसून कळेल कळेल म्हणून आता अभिची गंमत करत असतात. तेव्हा आता लगेच माही मुक्ताला घेऊन समोर येते. अभि आता त्याची ती मैत्रीण असते खास. तर लगेच आता अभि म्हणतो की अगं काय? तर लगेच आता मुक्ता आहे तर ती अभिला बर्थडेच्या अगदी शुभेच्छा देते. तेव्हा आता अभि आश्चर्याचा धक्काच बसतो. अभि म्हणतो की अगं मुक्ता तू येथे कशी? त्यावर आता माही म्हणते की त्याचं कसं झालं की आम्हाला कळले की तुम्ही लपून छपून कुणाशी तरी बोलतात, कुणाला तरी भेटतात, म्हणून आम्ही हिला शोधलं आणि तुमच्या वाढदिवसासाठी तिला घेऊन आलो. त्यावर आता मयुरी म्हणते की अरे अभि, आज एक नाही तर 2 केक असायला हवे. सर्वजण अभिला चिडवत असतात. अभिला नक्की आता काय बोलू आणि काय नाही काही कळत नाही. तो आता मुक्ताला म्हणतो की खरंच आज घरातील सगळे खूप असे एक्साइटेड आहे, आनंदी आहे, त्यामुळे आता हे सर्व. तेव्हा अभि आता मयुरी आणि बाकी सर्वांना म्हणतो की हे बघा तुम्ही आम्हाला चिडू नका प्लीज, आम्ही फक्त बोलतोय. त्यावर आता शशिकांत लगेच आता अभिला म्हणतो की अरे तू तर एकदम छुपा असा उस्ताद निघाला. त्यावर आता अभि म्हणतो की काका हो खरंच असं काही नाही. तर लगेच आता रमाकांत
काका म्हणतात की बर्थडे बॉय अरे अगोदर केक तर कटिंग करून घे, केक काप बरं लवकर। त्यावर आता अभि म्हणतो की हो हो केक कापूयात, आपण केक कापूयात। त्यावर आता सीमा म्हणते की अगं मुक्ता ए ना, तू सुद्धा त्याच्यासोबत केक काप बरोबर, दोघे बरोबर केक कापा। आणि परत आता सीमा हसते तर लगेच आता अभि म्हणतो की मोठी आई। तेव्हा आता मुक्ता म्हणते की हे बघा असं काही नाही, कारण जस्ट आम्ही फक्त बोलतोय, एक फ्रेंड म्हणून मी फक्त आलेले आहे। तेव्हा आता सर्वजण पुन्हा मुक्ताला सुद्धा चिडवतात आणि काय तर म्हणी फ्रेंड असे म्हणून आता सर्वजण एका आवाजात बोलतात। तेव्हा आता मुक्ता लाजते, अभि तिच्याकडे एकटक बघत असतो। त्यानंतर आता इकडे स्वप्नमूर्ती या साडीमध्ये आता मात्र सर्व तयारी सुरू असते, कारण आता रमाचं जे काही कौतुक सोहळा आहे तर तो करायचा असतो ढोळे जेवणाच्या अगोदरचा। तर सर्वांची अगदी तयारी चालू असते। मंगला मावशी, साई, पंकज काका तर ह्यांना ओरडतात की मंगले अगं जरा लवकर आवर, लवकर तयारी कर। आणि तेवढ्यात आता रमा येते। रमा हे सर्व बघून विचारते की काय हे सर्व काय सुरू आहे, डोहाळे जेवण आहे का माझं इतक्या लवकर। त्यावर आता कावेरी म्हणते की अगं डोहाळे जेवण नाही तर हा कौतुक सोहळा आहे तुझा, आता मात्र आपण सगळ्यांनी खूप मस्त मजा करायची आहे, धमाल करायची आहे। पूर्वी कसं आपण एकदम मजा करायचो अगदी टेन्शन फ्री। तर मंगला मावशी हसून म्हणते की हो अगदी पूर्वीसारखी धमाल करायची पुन्हा एकदा। आणि हे बघ असे म्हणून आता मंगला मावशी आपल्या हातातील ताट बाजूला ठेवते, कावेरीचा हात हातात घेते आणि रमाचा सुद्धा। तिघी सुद्धा आता एकत्र येऊन माझ्या गळा तुझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा, हे आता जे गाणं आहे तर एकमेकींच्या आवाजात अगदी छान असं एकमेकींच्या हात धरून बोलतात। तर मंगला मावशी म्हणते की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कसे आपण मजा करायचो, धमाल करायचो, तसंच काहीतरी आता सुद्धा करायचे। तेव्हा रमा खुशून विचारते की म्हणजे आपण कोड्यांचा खेळ खेळायचा का, खेळ खेळायचे का। तर लगेच आता मंगला मावशी म्हणते की हो आपण कोड्यांचे खेळ सुद्धा खेळायचेत। आणि हे बघा एकमेकांना कोड्यातच बोलायचं, कोडी घालायची आणि ती ओळखायची, परंतु मोबाईल मात्र यासाठी बाजूला ठेवायचा आणि ते ओळखायचे, कळले ना। तेव्हा आता लगेच पंकज काका मंगला मावशींची चेष्टा करतात आणि म्हणतात की मंगले अगं हे बघ नसलेल्या बुद्धीचा आता कसा हे वाटच लागणार। तेव्हा आता लगेच मंगला मावशी विचारते की काय काय बोलतात, गप्प बसा आणि हे बघा लगेच जे काही आहे तो खेळ खेळायला घ्या। तर लगेच रमा सुद्धा म्हणते की हो चला खेळ आता सुरू करूयात। त्यावर आता कावेरी म्हणते की अगं हे बघ या अवस्थेमध्ये बाळावर असे संस्कार होत असतात, त्यामुळे तू कसं अगदी खुश आनंदी राहायला हवे, काही चांगल्या गोष्टी सुद्धा ऐकायच्यात आणि काही चांगल्या गोष्टी सुद्धा बोलायच्यात। हे बघ परत गाणी सुद्धा ऐकायची, गाणी सुद्धा गुणगुणायची, या सगळ्याचा बाळावर परिणाम होत असतो, माहिती आहे ना तुला। तेव्हा मात्र आता लगेच पंकज काका म्हणतात की हे बघ आता बाळाला आत्तापासूनच हे शिकवायचं की अ फॉर आपट्याचं पान आणि ब फॉर बटाट्याची भाजी आणि क फॉर कोढी सुद्धा। साईला तर खूप हसू येते। तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की चला आता आम्ही जे काही कोडं तुला देणार त्याचं उत्तर तू देणार ना, खेळ तर सुरू करायचं ना आता। आणि हे बघ जर ते उत्तर बरोबर असेल तर ती वस्तू आम्ही तुला बक्षीस म्हणून देणार। त्यावर आता लगेच रमा म्हणते की तुम्ही हे सर्व मला बक्षीस देणार का, आणि चला तर मला हा तुमचा खेळ खरंच खूप आवडला, लगेच सुरुवात करूयात। साईला मात्र काही कळत नाही। साई विचारतो की काय आणि काय हे कसले खेळ खेळतात तुम्ही, मला तर असं आठवायचं की जेव्हा माझ्या बालपणी आम्ही काहीतरी असे लपंडाव नाहीतर ते टायर नसते का काठीने त्याला धक्का मारत लोटत न्यायचे, तो खेळ आम्ही खेळायचो। तेव्हा आता मंगला मावशी लगेच हसते। मंगला मावशी म्हणते की बघा अहो काय खेळ तो टायर अगदी काठीने लोटत न्यायचा। तेव्हा सर्वजण हसतात। तर लगेच आता पंकज काका म्हणतात की अहो साई भाऊ हे बघा आमचं घर हे असंच आहे, आम्ही मात्र या घरामध्ये वेगवेगळे खेळ खेळतो, एकमेकांबरोबर गमती जमती करतो। घरामध्ये जर पैसा नसेल नुसतं दुःख असेल तर ते सुद्धा आम्ही असं हसत खेळत अगदी म्हणजे एन्जॉय करतो। आणि हे बघा जर घरामध्ये काही खायला प्यायला नसेल आणि अचानक जर पाहुणा आला घरामध्ये जे काही उरलं सुरलेलं आहे तर त्याच्यात सुद्धा आम्ही जी चांगल्यातील चांगली पदार्थ गोष्ट आहे तर ती बनवता येईल आणि ते आम्ही पाहुण्यांना खाऊ घालतो। दारिद्र्यात सुद्धा आम्ही पंचपक्वानासारखं जेवण जेवतो। त्यावर आता कावेरी म्हणते की एकदम बरोबर। आणि तेवढ्यात आता रमा ही साईला तिच्या लहानपणीची आठवण सांगते की हे बघा माझा वाढदिवस होता आणि आमच्याकडे केक आणण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा मात्र आईने रव्याचा शिरा केला होता, त्या शिऱ्याचा मात्र अगदी केक बनवून त्यावर मेणबत्त्या लावून आम्ही वाढदिवस साजरा केला होता। तो आईने बनवलेला केक होता, तर तो बेकरीतला केक सुद्धा आहे तर तो सुद्धा त्याच्यासमोर अगदी फिका पडला असता असा केक आईने इतका सुंदर बनवला होता। त्यावर आता लगेच साई म्हणतो की खरंच हे सर्व खरं आहे।
आहे आणि मी तर असं म्हणतो की मनाची श्रीमंती खरंच खूप मोठी आहे। पैशांची श्रीमंती काय करायची आहे आणि चला मला पण सांगा की तुम्ही कसं खेळतात, मला सुद्धा तुमच्यामध्ये खेळायचं आहे। त्यावर आता लगेच रमा म्हणते की हो तुम्ही भाग घ्या आणि जर मी तुम्हाला कोड घातलं ते कोड जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला मात्र ती वस्तू मला गिफ्ट द्यावी लागेल, अट आहे बरं का माझी। त्यावर आता साई म्हणतो की अरे बाबा याला काय अर्थ आहे, तुम्हीच फक्त मला अटी घालायच्यात का, नाही असे नाही चालणार। हे बघा तुम्ही सुद्धा मला कोड घाला आणि जर मी तुमचा कोड ओळखलं तर तुम्ही सुद्धा मला बक्षीस आणून द्यायचं। अहो मला सुद्धा जरा बक्षीस सम्राट होऊन द्या। तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा मी का देऊ, आजचा दिवस माझा आहे, आज मात्र मी एका दिवसाची महाराणी। तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की हो बरोबर आणि हे खरं आहे, चला आता। त्यावर तर साई रमासमोर हात जोडतो आणि म्हणतो की राणी सरकार चला तर आता फक्त तुम्ही हुकूम सोडा, आम्ही सरळ सगळं काही फॉलो करणार, चला बसा बरं। तेव्हा आता मंगला मावशी कावेरी आता सगळेजण अगदी रमाला अगदी हाताला धरून खुर्चीवर बसवतात। तेव्हा आता सर्वजण अगदी खुश होतात। त्यानंतर आता इकडे अभि तर केक कापतो आणि सगळेजण आता हॅपी बर्थडे करून अभिला विश करतात आणि अगदी अभि केक कापल्यानंतर अभि आता अगोदर काकांना वगैरे सगळ्यांना केक भरवायला जातो, तर सीमा आता खुणावून अभिला मुक्ताला केक भरवण्यासाठी सांगते, परंतु अभि शशिकांत काका वगैरे यांना अगोदर केक भरतो। तर आता अभि सगळ्यांना केक भरतो आणि आता मुक्ताला मात्र नाही भरवत। तर अक्षय म्हणतो की अरे अभि अरे बघ ना, अरे भरव ना तू तिला केक। तेव्हा मात्र अभि आता मुक्ताला केक भरवतो, सगळेजण अगदी खुश असतात, टाळ्या वाजवतात। त्यानंतर आता माही सगळ्यांना म्हणते की हे बघा सगळ्यांनी आता खाली बसा, मी सगळ्यांना आता काहीतरी आता सांगणार आहे आणि हे बघा आज मात्र आपण एक गेम खेळायचा आहे। सगळेजण बसलेले असतील आणि समोर जो काही पार्टनर असेल तर त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असेल, जो समोर आपला पार्टनर आहे त्यातील एका आपला जो काही बरोबर मुख्य पार्टनर आहे तर त्याला ओळखायचं। तेव्हा मात्र आता लगेच सीमा म्हणते की बरं। तेव्हा माही आता रमाकांत काकांना म्हणते की तुम्ही चहा घेऊन या। तेव्हा आता काका म्हणतात की हो मी तर मोकळा आहे कारण माझा पार्टनर नाही कोणी। त्यावर आता मयुरीला राग येतो, मयुरी म्हणते की का पार्टनर पार्टनर करतात की ज्यामध्ये मी भाग नाही घेऊ शकत, म्हणून तुम्ही हा मुद्दाम खेळ खेळतात। तेव्हा आता मयुरी खूप भडकलेली असते, तर सीमा आता मयुरीला म्हणते की मयुरी शांत हो। तेव्हा आता माही म्हणते की अहो मयुरी ताई तुम्ही कशाला चिडचिड करतात, हे बघा पुढचा जो काही खेळ असेल ना त्यामध्ये नक्की तुम्हाला भाग घेता येईल आणि आज मात्र खेळ कोणासाठी आहे तर खास पाहुण्यांसाठी। तेव्हा आता सर्वजण हसतात, तर मुक्ता म्हणते की हे बघा आम्ही काही पार्टनर वगैरे नाही बरं का। आता माही म्हणते की पार्टनर होण्यासाठी अगोदर मात्र एकमेकांना छान असं ओळखावं लागतं आणि हे बघा हा जो काही गेम आहे अभि दादा मात्र तुम्हाला मैत्रीण म्हणून किती ओळखतात, त्यासाठी आपण हा खेळ खेळूयात आणि चला खेळूयात बरं। त्यावर आता शशिकांत म्हणतो की अगं तू फक्त गेम सांगितला परंतु एक्सप्लेन काय आहे त्यावरती सांग व्यवस्थित, म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित कळेल की काय करायचं आहे ते। त्यावर आता लगेच माही म्हणते की बाबा किती सोपं आहे, हे बघा डोळ्यावरती पट्टी बांधलेली असेल, तुम्ही स्पर्शाने फक्त तुमच्या पार्टनरला ओळखायचं आहे, म्हणून आता सर्वजण टाळ्या वाजवतात। तर माही टाळ्या वाजवत म्हणते की चला चला सगळ्यांनी उठा बरं लवकर। तेव्हा आता सीमा जान्हवी आणि माही आणि मुक्ता सुद्धा आता एकत्र बसलेले असतात। आनंदच्या डोळ्यावर अगोदर पट्टी बांधली जाते। तेव्हा मात्र आता आनंद अगोदर सीमा जवळ येतो, सीमाचे हात पकडतो, त्यानंतर रमा जवळ येतो आणि रमाचे हात पकडून तो सोडून देतो, नंतर तो जान्हवी जवळ येतो। तेव्हा जान्हवी आता रागाने त्याच्या हातामध्ये हात देते। आनंद आता बरोबर ओळखतो की हीच माझी जानू आहे आणि लगेच तो म्हणतो की हो हीच माझी जानू आहे आणि डोळ्यावरची पट्टी सोडतो आणि म्हणतो की बघ अगं जानू मी तुला कसं ओळखलंस, बघ किती लवकर ओळखलं। तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात, तर जान्हवी थोडी तोऱ्यातच असते। तेव्हा आता जान्हवी म्हणते की हे बघ मी तुला म्हणजे तुम्हाला ओळखलंस म्हणून मी तुला पॉईंट्स देईल असे नाही, परंतु हे बघ याचा अर्थ असं नाही होत की मी तुझ्याशी जे काही भांडण आहे ते विसरले म्हणून। त्यानंतर आता काका लगेच आनंदला म्हणतो की चला ओ जे काही आहे ना ते तुमचं भांडण वगैरे नंतर, चला अगोदर आता ती पट्टी द्या इकडे। त्यावर आता शशिकांतच्या डोळ्याला पट्टी बांधली जाते। अक्षय मात्र आता सीमा जान्हवी आणि माही ह्या ज्या काही बसलेल्या असतात तर त्यांची जागा आतलं बदलवायला सांगतो। आता एकमेकींच्या जागेवर आता प्रत्येक जण येऊन बसतात। त्यानंतर आता शशिकांत ओळखायला येतो आणि शशिकांत अगोदर माहीचे हात पकडतो, माहीचे हात पकडून तो सोडून देतो। त्यानंतर आता सीमा तर समोर बसलेली असते, सीमा जवळ येतो, सीमाचे हात पकडून तो लगेच आता खुश होऊन म्हणतो हीच तर माझी सीमा। तेव्हा लगेच आता सीमा खुश होते, सीमा म्हणते की आय्या तुम्ही मला ओळखलं आणि काय हो तुम्ही कसं ओळखलं बरं। तेव्हा आता सर्वजण आता खुश होऊन हसतात, म्हणजे बाबांनी आईला ओळखलं सुद्धा। सीमा विचार
विचारते की काय तुम्ही कसे ओळखले? यावर आता शशिकांत लगेच तोऱ्यात म्हणतो की अगं एक काय 1000 बायकांच्या अगदी तू जिथे काही बसलेली आहे ना तर त्या बायकामधून मी तुझे अगदी ओळखेल तुला तुझे हात पकडून. अक्षय हसतो. अक्षय आता मस्त गंमत करतो. अक्षय म्हणतो त्यांच्यासाठी हे अगदी सोपं आहे कारण बऱ्याचदा त्यांनी आता आईचा हात तर पिरगळला असेल. त्यावर आता शशिकांत लगेच म्हणतो की अक्षय अरे काही कसं बोलतोस रे? ह्या सगळ्या बायकामधून म्हातारीचा हात ओळखणं हे काही अगदी सोपं म्हणजे अवघड नाही. तेव्हा आता जान्हवी लगेच म्हणते की बाबा काय बोलतात? तर अक्षय म्हणतो की अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तुमची बायको म्हातारी आहे तर मग तुम्ही सुद्धा म्हातारी झाला हे फक्त लक्षात ठेवा. शशिकांत तोऱ्यात म्हणतो की मी तर अगदी चिरतरुण आहे. तेव्हा लगेच अभि म्हणतो की हो हो तुम्ही दोघं सुद्धा अगदी एकदम म्हातारे नाहीत, अगदी चिरतरुण आहात ते पण दोघे. त्यानंतर आता अभिच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि अभिला आता ओळखायला लावतात. तोपर्यंत आता ह्या ज्या काही बायका बसलेल्या आहेत तर त्या एकमेकींची जागा चेंज करतात. त्यानंतर आता अभि जान्हवीचे हात पकडतो. त्यानंतर आता सीमाचे हात पकडतो आणि म्हणतो की बहुतेक ही मोठी आई आहे. परंतु आनंदच आता मध्ये हात घालतो. तेव्हा लगेच आता अभि म्हणतो की ह्या हातामध्ये एकदम हातोडा कुठून आला? सर्वजण हसतात. तेव्हा आता लगेच अभि मेन आता मुग्धाजवळ येतो आणि म्हणतो की गेल्या काही दिवसापासून जे काही मला मेसेज येतात आणि त्या मेसेज टाईप करणारा हात म्हणजे नक्की हाच आहे आणि हीच आता म्हणून तो आता मुग्धाला बरोबर ओळखतो. सर्वजण आता टाळ्या वाजवतात. मुग्धा तर खूपच खुश होते. त्यावरच सर्वजण हसतात सुद्धा. तर मयुरी म्हणते की वा अभि तू तर एकदम करेक्ट ओळखलं, तुमच्या मनाच्या तारा तर जुळलेल्या दिसतात बरं का. त्यावर आता मुग्धा तर हसते आणि आता लाजतच म्हणते की चला आता आपला पुढचा खेळ सुरू करूयात, पुढचा खेळ खेळूयात. तेव्हा आता सीमा ही चिडवते त्यांना आणि त्यांची गंमत करत म्हणते की ती केव्हापासून तुम्हाला सांगते की ते पार्टनर नाहीत, ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. तर तेव्हा आता लगेच सर्वजण अभिला आणि मुग्धाला चिडवत असतात. तर आता लगेच म्हणतात की आता अभिला मात्र गिफ्ट दे. तेव्हा माही म्हणते की नंतर एकट्यामध्ये दिले तरी चालेल कारण काहीतरी स्पेशल असेल ना तुमचं गिफ्ट, मग एकट्यात दिले तरी चालेल. तेव्हा लगेच आता अभि म्हणतो आता मला काही गिफ्ट देण्याची गरज नाही, तू नंतर मला गिफ्ट दे. तेव्हा मात्र आता सर्वजण आता अभि आणि मुग्धाला चिडवतात. त्यानंतर आता इकडे मंगला मावशी, पंकज काका, रमा यांचं जे काही आता हे गेम सुरू होत आहे तर तो गेम सुरू होतो कोडी खेळण्याचा. जे कोड्यात उत्तर द्यायचा असतो, जो कोड्यामध्ये प्रश्न विचारायचा असतो. तर मंगला मावशी म्हणते की पहिला प्रश्न मात्र मी विचारणार. तेव्हा मंगला मावशी विचारते की असा कोणता टेबल आहे की जी सगळी माणसं खातात म्हणून. तेव्हा आता साईला काही कळत नाही. साई म्हणतो की काय बोलतात अहो मंगला मावशी, टेबल कशाला कोण खाईन बरं? त्यावर आता लगेच मंगला मावशी म्हणते की हो खातात. तर रमाला ओळखते. रमा म्हणते की मावशी इंग्लिश मधील कोड आहे ना तर रमाने बरोबर ओळखलेलं असतं. तर रमा म्हणते की अगं मावशी तू तर हुशार झाली बुवा. तर मंगला मावशी म्हणते की अगं पण उत्तर तर द्यावंच लागेल. रमा म्हणते की हो मला माहिती आहे आणि व्हेजिटेबल्स. तेव्हा मात्र आता रमाने अगदी करेक्ट उत्तर दिलेलं असतं आणि सर्वजण आता टाळ्या वाजवतात की मंगला मावशी खुशत म्हणते की आय्या बरोबर ओळखलंस. तेव्हा आता साई म्हणतो की अरे रमा तुम्ही तर खूप हुशार आहात, कसं ओळखलं बरं? मला तर जमलेच नसते, सुचलंच नाही मला काही ह्या कोड्याचं उत्तर. तेव्हा आता रमा ही अगदी छान प्रकारे साईशी गप्पा करत असते. कावेरी, पंकज काका हे सगळेजण आता एकत्र खूपच आनंद घेत असतात आणि तेवढ्यात मात्र आता मंगला मावशी भाज्यांचं ताट घेऊन येते आणि म्हणते की हे पग जे कोड्यातील उत्तर तू ओळखलंस ना त्यासाठी मी तुला हे घेऊन आले. कारण आता या फळभाज्यातून काय मिळते की कॅल्शियम आणि दुसरं काय. तेव्हा लगेच आता साई म्हणतो की आयन तुम्ही मलाच भाजी आणायला पाठवतं म्हणजे माई सुद्धा मलाच पाठवते त्यामुळे मला सगळं काही कळतं. तर मंगला मावशी आता रमाला म्हणते की घे. तेव्हा कावेरी म्हणते की अगं आजकाल तर तू मंगलाचं काही विचारू नको कारण ती आरोग्य सेविकांबरोबर काम करते त्यामुळे इंग्रजी मात्र एकदम मस्त, अगदी अर्धी डॉक्टर सुद्धा झालेली आहे ती. साई म्हणतो की पण मावशी तुम्ही छान असं मस्त कोडं घातलं, मला खरंच जाम आवडलं. तेव्हा मात्र आता सर्वजण खुश होतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता साई म्हणतो की हे बघा पहिले 3 शब्द आहे तर ते फुलाचं नाव आणि रस्त्यामध्ये ट्रॅफिक जेव्हा एकत्र होते तेव्हा काय होतं जाम. तेव्हा रमा ओळखते की गुलाबजाम आणि सर्वजण रमाला खाण्यासाठी खुश असे गुलाबजाम खायला देतात. रमा खुश असते. त्यानंतर आता इकडे अक्षयवर वेळ आलेली असते रमाचा जे काही आता हात आहे ते ओळखण्याची. तेव्हा आता अक्षय हा माही जवळ येतो. एकदा तो प्रत्येकीचे हात धरतो परंतु त्यात रमा नाही असे तो म्हणतो आणि पुन्हा एकदा आणखीन एक चान्स द्या असं म्हणून तो प्रत्येकीचे हात पुन्हा अगदी चेक करतो आणि अगदी तो खात्रीने म्हणतो की मला कन्फर्म माहिती आहे की रमा इथे नाहीच आणि लगेच डोळ्यावरची पट्टी सोडतो.
होतो। तेव्हा आता माही तेथे बसलेली असते तर शशिकांत म्हणतो की अरे इतक्या वर्षापासून तुम्ही एकत्र राहतात, मला तर असं वाटलं होतं की एका झटक्यात तू हात ओळखशील म्हणून। तेव्हा आता अक्षय हा माहीकडे बघत असतो। तर मित्रांनो, पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।